नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश आज घेऊन आलो तुम्हाला एक चांगला प्रोजेक्ट. लोकेशन स्टार्टिंगला सांगतो मी. हा लोकेशन जे बघताय तुम्ही, इकडं वर जो रस्ता जातोय त्या रोडवरती आहे तिकडं विश्रांतवाडी दिघी आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहे इकडचा आळंदीचा एरिया. म्हणजे आज जे आपण आहोत एक्झॅक्टली इथे चरोली फाट्याजवळ उभे आहोत, मेन चरोलीच्या BRT रोड जवळ. आणि ह्या BRT रोड जवळ एकदम जवळच चांगला 2 BHK आणि 1 BHKचा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्टचा आपण पूर्णपैकी रिव्ह्यू सांगणार आहे तुम्हाला मी. आणि प्रोजेक्टमध्ये काय काय आहे, 2 BHK आहेत आणि सगळ्यात मेन मोठी गोष्ट, चरोलीला ह्या BRT रोड टच जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल इथेच तर जवळपास 55-60 लाख रुपये 2 BHK साठी जातात आणि त्याचा तुम्हाला स्क्वेअर फीट मिळतं 700-750 पर्यंत. पण आज मी तुम्हाला हा प्रोजेक्ट एकदम अफोर्डेबल मध्ये आणलाय. कारण का तर हा फक्त आहे आता न्यू लॉन्च असल्यामुळं याचं पोझिशन तुम्हाला मी पण ते सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. त्याचा बेनिफिट तुम्हाला असा घ्यायचा आहे की तुम्हाला एकदम 5 ते 10 लाखापर्यंतचा याच्यामध्ये नेगोशिएशनचा भाग आहे. कारण का जर तुम्हाला 60 लाखाला तिथं 2 BHK मिळणार असेल तर यापेक्षा एकदम 9 ते 10 लाखापेक्षा कमी तुम्हाला या किमतीमध्ये 2 BHK देणार आहे मी ह्या प्रोजेक्टला. कारण का तर हा प्रोजेक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या अम्युनिटीज सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर आपण एक्झॅक्टली बघणार आहोत सॅम्पल फ्लॅट जाऊन आणि तुम्हाला देणार आहे मी ऑल डिटेल्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. आता जाऊया डायरेक्टली आपण सॅम्पल फ्लॅट आणि साईडवरती. इथून फक्त आणि फक्त वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे आणि आपण बघूया प्रोजेक्ट एक्झॅक्टली पूर्णपैकी. चला, आज आता आपण चालू करतोय तुम्हाला बाल्कनीमधून व्हिडिओ. याचं स्क्वेअर फीट वगैरे अमेनिटीज सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज तुम्हाला मी दाखवतोय चरोली BRT रोडचा हा प्रोजेक्ट, ज्यामध्ये आपण स्टार्ट करतोय बाल्कनीपासून. याची बाल्कनी जर बघितली तुम्ही तर पूर्णपैकी कवर्ड असेल आणि मोठी बाल्कनी दिलेली आहे. याची साईज पण मी मेन्शन करतो यामध्ये. तर आता आपण काय करणार आहोत, आता जाणार आहोत आपण लिव्हिंगमध्ये. जो तुमचा हॉलचा एरिया आहे, हॉलचा एरिया एकदम मोठा आहे आणि असा तुमचा हा एल शेपमध्ये आहे. जसं तुम्ही स्टार्टिंगला दरवाजापाशी जाता येतं तुम्हाला एंट्रन्स लॉबी दिलेली आहे. ह्या एंट्रन्स लॉबीमध्ये जर थोडंसं तुम्ही समोर जाऊन जर बघताय तर एकदम स्पेशियस आहे. तिथं तुम्ही इंटरनली शोरॅक्स किंवा ट्री प्लांटेशन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही इथं करू शकता. हॉलची साईज पण मी ऑलरेडी तुम्हाला याच्यात मेन्शन करून देतो. आणि हा झाला तुमचा इथला डायनिंगचा स्पेस. त्याचबरोबरती तुम्हाला ह्या साईडला दिलेला आहे एकदम मोठं आणि स्पेसियस किचनचा प्लॅटफॉर्म. एल शेपमध्ये प्लॅटफॉर्म असेल. तुम्हाला इथं 2 टॅब असतील. यामध्ये एक कॉर्पोरेशनचा पाण्याचा असेल, एक इंटरनली पाण्याचा असेल तुमचा. हा एरिया जो दिसतोय तुम्हाला, हा एरिया तुमचा ड्राय बाल्कनीसाठी दिला आहे इंटरनली. आणि हा जो तुम्हाला दिसतो एरिया, विंडो दिलेली आहे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खूप चांगल्या पद्धतीनं, जेणेकरून किचनमध्ये तुम्हाला अंधार येणार नाही आणि व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम येणार नाही. हा झाला डायनिंगचा एरिया. आणि डायनिंगचा एरिया दिल्या म्हटल्यानंतर इथं पाणी पण तुम्हाला दिलेलंच आहे. हा झाला इथं तुम्हाला पाण्याचा एरिया, वॉश बेसिन. सेराच्या फिटिंग आहे, जागवारच्या फिटिंग आहे. डोअर क्वालिटी एकदम बेस्ट आहे. ह्या साईडला असणार आहे तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम. आणि जसं तुम्ही तुमच्या इकडं मास्टर किड्स बेडरूममध्ये येत आहे, किड्स बेडरूममध्ये तिथे तुम्हाला वॉर्डरोब बसवण्यासाठी जागा दिलेली आहे. कबट वगैरे बसू शकता तुम्ही. आणि हा एवढा तुमचा चांगला स्पेशियस किचन किड्स बेडरूम. आणि त्याला दिलेली आहे अटॅच विंडो, चांगली व्हेंटिलेशनसाठी. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघायचा तो म्हणजे हा तुमचा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला जो हा एरिया दिलेला आहे आतमध्ये 1.5 फुटाचा, हा तुम्हाला परत कबर्ड बनवण्यासाठी, वॉर्डरोब बनवण्यासाठी दिलेला आहे. विंडो आहे. याची साईज मी तुम्हाला ऑलरेडी कॉर्नरला मेन्शन करून देतो, जेणेकरून तुम्हाला बेडरूमची साईज पण लक्षात येईल. आणि ह्या साईडला आहे तुमचा टॉयलेट बाथरूम. त्यामध्ये एक वेस्टर्न असेल टॉयलेट आणि दुसरा जो असेल कॉमनमध्ये तो इंडियन असेल. आतमध्येच वॉश बेसिन पण दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर याचं टोटल फ्लोअर तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये जवळपास बघितलं तर 12 फ्लोअरची बिल्डिंग आहे. एका फ्लोअरला 10 फ्लॅट आहेत. यामध्ये तुम्हाला 1 BHKचा ऑप्शन एक आहे 490 स्क्वेअर फीटमध्ये. आणि बाकीचा 680, 700, 740 असे चांगले 2 BHKचे स्क्वेअर फीट आहेत. बघा, चरोलीमध्ये ऑलमोस्ट ह्याच स्क्वेअर फीटसाठी तुम्हाला कुठं 55 लाख द्यायचे तर कुठं 60 लाख द्यायचे BRT रोड टच. पण तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये न्यू लॉन्च असल्यामुळं
थोडंसं पोझिशनसाठी कॉम्प्रोमाइज करत, पण तुम्हाला एक चांगला मोठा स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया मिळतोय एकदम कमी बजेटमध्ये, ते म्हणजे असणारे 49मध्ये. यामध्ये थोडंसं लिटल बिट स्लाइटली निगोशिएशन होऊन जाईल, पण हे ऑल इन्क्लुडिंग प्राइसिंग सांगतो मी तुम्हाला. ॲम्युनिटीचा जर तुम्ही विचार करताय तर ॲम्युनिटीजमध्ये गार्डन, क्लब हाऊस, जिम वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त स्विमिंग पूल नाही आहे, बाकीच्या ऑलमोस्ट ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट राहिली ती म्हणजे तुमची पोझिशनची. तर पोझिशन तुम्हाला मिळणार आहे डिसेंबर 2028. ही रेरा डेट असेल. बिल्डरची कमिटमेंट आहे की बिफोर 6 मंथ मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही रेराची डेट पकडून चाला, कारण कमी जास्त लिगली जरी असेल तरी आपल्याला बेस्ट बेनिफिट्स मिळतो. आता बघूया आपण याच्या पूर्णपैकी स्क्वेअर फीट डिटेल्स, कार्पेट. तुम्हाला बऱ्यापैकी काय अजून माहीत लागत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.